हॉटेल भाग्यश्री टॉपचा इशे राहणार आणि टॉपच राहणार. फक्त हॉटेल भाग्यश्री धाराशिव जिल्ह्याचं टॉपला नाव नेणार धाराशिव जिल्ह्यात 1 नंबर हॉटेल करणार तर हॉटेल भाग्यश्री. नाच करतो का जेव्हा येतो भाग्यश्री. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतंय. या हॉटेल मालकाचे रील्स तुम्ही याआधीही पाहिले असतील. आपल्या हॉटेलच्या अनोख्या पब्लिसिटीनं या हॉटेल मालकानं सोशल मीडियावरती धुमाकूळ घातला, मोठी प्रसिद्धी मिळवली. मात्र बऱ्याचदा ते गोत्यातही सापडले. लेकीच्या वाढदिवसाला फॉर्च्युनर असो, हॉटेलवरती झालेली तोडफोड असो किंवा तिथे झालेला राडा, या त्या कारणावरून हॉटेल भाग्यश्री आणि त्यांचे मालक चर्चेत आलेत. दरम्यान आता ते पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझा धंदा आहे तर मग तू मग बघतो काय 4-5 दिवसात बघ दावतो तुला. मग काय करतो खलासच करून टाकणार तुला. तुळजापूर धाराशिव रोडवर असणारं हॉटेल भाग्यश्री, नागेश मडके असं या हॉटेल मालकाचं नाव. त्यांच्या या हॉटेलनं कमी वेळेत चांगलीच प्रसिद्धी मिळवली. हॉटेल भाग्यश्रीला 200 रुपयांना चिकन थाळी आणि 250 रुपयांना मटन थाळी खाण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी असते. पण त्यापेक्षा नागेश मडके यांनी रील्सच्या माध्यमातून आपल्या हॉटेल भाग्यश्रीची केलेली पब्लिसिटी आणि त्यासाठी वापरलेली अनोखी स्टाईल याची मात्र जोरदार चर्चा आहे. हॉटेल तिरंगा आणि आसपासच्या हॉटेलसोबत स्पर्धा असल्याची ही चर्चा केली जाते. दरम्यान सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणारे हॉटेल भाग्यश्री चर्चेत आलं जेव्हा नागेश मडके यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसाला SUV फॉर्च्युनर आणली. हॉटेल सुरू होऊन काही काळातच 62 लाखांची SUV फॉर्च्युनर घेतल्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा झाली. पण आपल्या भावांनी त्यासाठी मदत केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आता हे होत नाही तर हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आलं ते तोडफोडीमुळे. काही तरुणांनी हॉटेल बंद असल्याच्या कारणावरून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड केली. त्यावेळी हॉटेलचे प्रचंड नुकसान झालं. परंतु स्पर्धक मानले जाणारे हॉटेल तिरंगाचे मालक असतील किंवा इतर व्यावसायिकांनी त्यांना पाठिंबा दिला. मराठी व्यावसायिकांनी एका मराठी व्यावसायिकाला केलेल्या मदतीचं कौतुकही झालं. पण त्यानंतर काहीच दिवसात या हॉटेलवरती भांडण झालं. 2 गटात मोठा राडा झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर तर हॉटेल मालक नागेश मडके यांनी पुण्याहून 3 बाउन्सर्स मागवले. हॉटेलची बदनामी करण्यासाठी या गोष्टी घडवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यामुळेच आपण पुण्याहून 3 बाउन्सर मागवल्याचंही त्यांनी म्हटलं. पण यानंतर आता हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आले कारण नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीनं फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकू नकोस, आम्हाला तुला जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे, तुझे दिवस भरत आलेत, पुढील 4 ते 5 दिवसात जीवे मारण्याची धमकी पुढील 4 ते 5 दिवसात तुला कळेल असं म्हणत जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. या धमकीची कॉल रेकॉर्डिंग देखील आता व्हायरल झाली आहे. नेमकं काय म्हटलंय पाहूयात. मारायची कुठून म्हणजे कोणी दिली सुपारी माझी? दिली आम्हाला अशीच कोणी दिली. काय करायला दिली? व्हिडिओ पाठवू नका तुम्ही. आणि रोज टाकणार व्हिडिओ टाकणार मी, माझा धंदा आहे. तुझा धंदा आहे तर मग तू मग बघतो काय 4-5 दिवसात बघ दावतो तुला. मग काय करतो खलासच करून टाकणार तुला. खलासच करून टाकणार. कवा 4-5 दिवसांनी तुला कळेल. व्हिडिओ पाठवू नको सांगतो. रोज टाकणार व्हिडिओ का? माझं काय बंदिश आहे? तुला कळल मग, तुला खलास केलं मग. तुझं आलंय मग भरत तुझं. कोण दिली सुपारी? कोणी का देणार, पण तुला खलास करणार. मग खलास करणार. कोण खलास करणार? तुला आम्हीच करणार तुला. कुठून बोलतो? मी कुठून पण बोलू तेवढं ऐक. काय ऐकू? काय तुझं आलं दिवसभर. अशा पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीच्या मालक नागेश मडके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान या व्हायरल कॉल रेकॉर्डिंग वरती अनेक जणांचं म्हणणं असंही आहे की हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. आता या प्रकरणामध्ये काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.